लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला। राहत्या घरात स्वतःवरती गोळी झाडून घेतली, मात्र कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मनोहरे यांचे प्राण बचावलेत। दरम्यान मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये। या घटनेनंतर मनोहरे यांना सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान त्यांच्या मेंदूला इजा झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना आता मुंबईमध्ये हलवण्यात येणार आहे। मुंबई इथल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात येणार आहे। 10:30 ते 11च्या दरम्यान एअर ॲम्ब्युलन्सद्वारे लातूर विमानतळावरनं मुंबईकडे प्रयाण करण्यात येणार आहे। हॉस्पिटल ते लातूर विमानतळ ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। तर मुंबईला त्यांना ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे आणलं जाईल। लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता, परंतु कुटुंबियांनी धाव घेतल्यामुळे ते बचावलेले होते आणि आता उपचारासाठी त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्याला अधिक माहिती देतील। निशांत, नक्की कशा पद्धतीने त्यांना मुंबईला आणण्याची व्यवस्था करण्यात येते? ज्यावेळेस त्यांनी स्वतःला गोळी मारून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्यावर जे उपचार झाले, शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यांची, तर त्यांची प्रकृती उत्तम होत चालली आहे। मात्र मेंदूला जी क्षती झाली आहे त्यामुळे शरीरावरचं त्यांचं जे कंट्रोल आहे ते होत नाहीये। यासाठी पुढील उपचारासाठी त्यांना आता मुंबईला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा विषय चालू आहे आणि त्या अनुषंगाने आता लातूर इथून त्यांना एअरलिफ्ट करण्यात येणार आहे। त्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल ते लातूर विमानतळ हा जो पूर्ण रस्ता आहे तो ग्रीन कॉरिडॉर करण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं लातूर पोलिसांची वाहतूक शाखेनं पूर्ण यंत्रणा सज्ज केलेली आहे। 10:30च्या नंतर त्यांना हॉस्पिटलमधून विमानतळाकडे नेण्यात येणार आहे आणि तिथून नंतर मुंबईकडे प्रयाण होईल। पूर्वी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।